श्री स्वामी समर्थ स्वामी विचार वर्तणूक भाग 3. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे वर्तणुकीवरील विचार आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चांगली वर्तणूक हीच तुमची खरी पूजा आहे. तुमची वर्तणूक, तुमची वागणूक ही चांगली असेल, स्वच्छ असेल, निर्मळ असेल, तीच तुमची खरी पूजा होते. वाईट वागणं म्हणजे स्वतःच्या पुण्याचा नाश करणं. चांगले कर्म केले की पुण्य जमा होतं आणि वाईट कर्म केले की पाप जमा होतं. म्हणजेच आपण जर वाईट वागत असेल तर आपल्या पुण्याचा नाश होतो. त्यामुळे आपली वागणूक, आपली वर्तणूक ही नेहमी चांगली असायला हवी. दुसऱ्यांना त्रास देणारे नको, दुसऱ्यांचा द्वेष करणारे नको, दुसऱ्यांना आपला फायदा होईल किंवा दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही असंच आपण वागायला हवं. म्हणजे वाईट वागणं स्वतःच्या पुण्याचा नाश करण्यासारखं आहे. वागण्यात नम्रता असेल तर ज्ञान आपोआप वाढतं. नम्रतेने माणूस काहीही करू शकतो. माणसाच्या अंगी नम्रता असेल तर त्याला ज्ञान मिळतं. त्यामुळे माणसाने आपल्या वागण्यात नम्रता आणायला हवी. दुसऱ्याच्या मनाला न दुखवणं हेच श्रेष्ठ वर्तन. जगात सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर इतरांचं मन दुखवणं. आपल्या वागणुकीमुळे, आपल्या वर्तणुकीमुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. दुसऱ्याचं मन न दुखवता वागणं हे जगातील सर्वात श्रेष्ठ वर्तन ठरते. कोणाचं भलं केल्यानेच मनाला शांती मिळते. इतरांचं चांगलं केल्याने मनाला वेगळ्या प्रकारची शांती मिळते. आपण एखाद्याचं भलं केलं म्हणजे त्याला मदत केली, त्याला हवं ते त्याला दिलं, त्यातून त्याचं चांगलं झालं, त्यामुळे आपल्या मनाला वेगळ्या प्रकारची शांती मिळते. ज्याची वर्तणूक स्वच्छ त्याचं अंतरंगही उजळलेलं असतं. आपल्या मनात ज्या प्रकारचे भाव असतात त्याच प्रकारचे भाव आपल्या वागण्यातही आपणाला दिसतात. म्हणजे ज्याची वर्तणूक स्वच्छ त्याचं अंतरंगही उजळलेलं असतं. वर्तणूक चांगलं म्हणजे त्याचं मनही चांगलं असतं. प्रत्येकाशी सौजन्याने वागा, कारण प्रत्येकात देव आहे. आपण सर्वांचा आदर करायला हवा, सर्वांशी नम्रपणे वागायला हवे, सर्वांशी सौजन्याने वागायला हवे. प्रत्येकाला एक प्रकारचा आपण मान द्यायला हवा, कारण प्रत्येकामध्ये देव आहे आणि सर्वांचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे. म्हणून आपले वागणे हे सौजन्याचे हवे. वर्तनात संस्कार दिसले पाहिजेत, तेच पालकांचं यश आहे. एखादा मुलगा जर चांगला वागत असेल तर माणूस सहज बोलता बोलता म्हणतो, काय संस्कार आहेत, वा, असे संस्कार असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाच्या वर्तनात चांगले संस्कार दिसले तर ते यश पालकांचं असतं. त्यामुळे संस्कार चांगले द्यायला हवे. दुसऱ्यांशी प्रेमाने वागणं म्हणजे देवाची सेवा करणं. देवाची सेवा म्हणजे केवळ पाया पडणे, हारतुरे वाहणे असे नसून सर्वांशी चांगलं वागणं हे देखील देवाची सेवा आहे. दुसऱ्याशी प्रेमाने वागायला हवं. दुसऱ्याशी वागताना नेहमी आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष असायला नको. म्हणजेच दुसऱ्याशी प्रेमाने वागणं हीच खरी देवाची सेवा आहे. कठोर बोलणं मनाला कटू करतो, गोड बोलणं मनाला शांत करतो. आपलं बोलणं ज्या प्रकारे आहे त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भाव तयार होतात. कठोर म्हणजे एखाद्या वेळेस आपण एखाद्याला ओरडून बोललो तर आपलं मन कटू होतं, आणि जर आपण एखाद्याला गोड बोलत असेल तर आपलं मन शांत होतं. म्हणजे नेहमी आपण बोलताना सर्वांशी गोड बोललं पाहिजे, तरच आपलं मन शांत राहतं. वर्तणुकीत दया नसेल तर भक्ती अपुरी राहते.
म्हणजे आपल्या वागण्यामध्ये दया, करुणा, इतरांविषयी प्रेम असायला हवे, इतरांविषयी सहानुभूती असायला हवी. ह्या गोष्टी आपल्या वागण्यात नसतील तर आपली भक्ती ही अपुरी राहते, अर्धी राहते. त्यामुळे वागण्यात, बोलण्यात आपल्या प्रेम असायला हवे, दया असायला हवी, करुणा असायला हवी. या सर्व गोष्टी असतील तर आपली भक्ती परिपूर्ण होते. वागण्यात संयम ठेवल्यास संकटे आपोआप टळतात. नेहमी आपण वागत असताना, बोलत असताना संयम ठेवायला हवा. कोणतीही गोष्ट संयमाने, धीराने घेतली तर त्यातून उत्पन्न होणारी संकटे हे आपोआप टळतात. एखाद्या वेळेस एखादा मनुष्य खूप रागाने आला आणि आपण संयम ठेवून त्याचे म्हणणे ऐकले व त्याच्याशी प्रेमाने बोललो तर पुढचा अनर्थ टळतो. ज्याचं मन निर्मळ त्याचं वागणंही निर्मळ. ज्या माणसाचं मन हे निर्मळ असतं, स्वच्छ असतं, त्याच्या मनात इतरांविषयी द्वेषभावना नसते, इतरांविषयी प्रेम असतं, त्या माणसाचं वागणं नेहमी निर्मळ असतं. म्हणजे तो इतरांशी वाईट वागू शकत नाही, इतरांविषयी त्याच्या मनात द्वेषभावना असू शकत नाही. वाईटावर वाईट नको, शांततेने उत्तर देणं हेच मोठेपण. एखादा मनुष्य आपल्याबरोबर वाईट वागत असेल तर आपणही त्याच्यासोबत वाईट वागणं हे योग्य ठरत नाही. तर त्याला दिलेलं उत्तर हे शांततेचं असायला हवं. तो वाईट वागतो म्हणून आपणही वाईट वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. म्हणून शांततेनं उत्तर देणं हेच मोठेपण आहे. वर्तणुकीतूनच तुमची साधना ओळखली जाते. वर्तणुकीमुळे तुमची साधना ओळखली जाते, कारण तुम्ही इतरांशी कसे वागता त्यावरच तुमची साधना कशा प्रकारची आहे हे कळले जाते, हे समजले जाते. त्यामुळे तुमची वर्तणूक इतरांसोबत चांगलीच असायला हवी. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागायला हवे. दुसऱ्यांना कमी लेखू नका. प्रत्येकात काही विशेष असतं. परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही कला, काही ना काही गुण देऊन जन्माला घातलेलं असतं. प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष असतं की त्या जोरावर तो आपले जीवन अतिशय आनंदाने आणि यशस्वीरित्या जगू शकतो. एखादा माणूस हुशार नसेल पण तो इतर कलागुणामध्ये अव्वल असतो. त्यामुळे इतरांना कधीही कमी लेखू नका. स्वतःची वर्तणूक सुधारा, जग आपोआप सुधारेल. आपणाला वाटतं इतरांनी चांगलं वागायला हवं, इतरांनी प्रेमाने वागायला हवं, पण आपण मात्र तसे वागत नाही. जर आपण आपल्या वागणुकीतच बदल केला तर जगामध्ये आपोआप बदल होईल. आपण इतरांशी प्रेमाने वागलो तर जग देखील आपल्याबरोबर प्रेमाने वागेल. म्हणून स्वतःची वर्तणूक सुधारा, जग आपोआप सुधारेल. वागण्यात शहाणपण असावं पण कपट नसावं. आपण वागत असताना नेहमी शहाणपणाने वागावे, हुशारीने वागावे, पण एखाद्या माणसाविषयी आपल्या मनात कोणत्याही प्रकारचं कपट नसावं, द्वेष भावना नसावी. तरच आपलं जीवन हे यशस्वी होतं. सज्जन वर्तन हेच देवाचं रूप आहे. सज्जन म्हणजे चांगलं, सज्जन म्हणजे सद. आपले वर्तन सद म्हणजे चांगले असायला हवे. आपण इतरांशी चांगले वागायला हवे. जो मनुष्य चांगलं वागतो आपण त्याला देवाचं रूप आहे, तो मनुष्य म्हणजे देवाचाच अवतार आहे असं सहज बोलून जातो. म्हणजे सज्जन वर्तन हेच देवाचं रूप आहे. दुसऱ्यांच्या चुका माफ करणं म्हणजे मन मोठं करणं. आपण सहज बोलून जातो, तो खूप मोठ्या मनाचा आहे. मोठ्या मनाचं असणं म्हणजे काय, तर इतरांच्या चुका माफ करणं होय. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं होय. एखाद्याला माफ करणं हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. म्हणून दुसऱ्याच्या चुका माफ करायला शिका. त्याला सुधारण्याची एक संधी द्या. तुम्ही दुसऱ्याच्या चुका माफ करत असाल तर तुमचं मन खूप मोठं असतं. श्री स्वामी समर्थ.